नागपूर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांना काँग्रेसकडून उमेदवारी दिलेली आहे। शेवटच्या क्षणाला ही उमेदवारी ठरलेली आहे। दिल्लीवरून या संदर्भात काही तुम्हाला सूचना होत्या का? स्ट्रॅटेजी पूर्ण सगळ्या नेत्यांनीच ठरवलेलं आहे। मल्लिकार्जुन खरगे साहेब, राहुल गांधीजी, सोनिया गांधीजी, हर्षवर्धन सपकाळ साहेब, आमचे सुनील केदारजी, नितीन राऊत साहेब आहेत, सतीश चतुर्वेदी साहेब आहेत, प्रफुल्ल भाऊ गुडदे आहेत, विकास भाऊ ठाकरे आहेत, सगळ्या लोकांनी, आमचे खासदार बबलू बर्वेजी आहेत, सगळ्यांनी मिळून ठरवलेला आहे। हा निर्णय सगळ्यांनी मिळून घेतलेला आहे। महाविकास आघाडीचा निर्णय आहे। शेवटच्या क्षणाला गोंधळ होऊ नये, बिनविरोधी निवडणूक होऊ नये, मागच्या निवडणुकीला जे झालं तसं होऊ नये, यासाठी सेफ उमेदवार म्हणून तुम्हाला कुठेतरी वरिष्ठ नेत्यांनी पाठवलं का? भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष ज्याने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, लोकशाही दिली, सामान्यातला सामान्य माणूस मोठ्यातल्या मोठ्या पदावर जाऊ शकतो, अशा पक्षाकडनं उमेदवारी मिळवणं मी सन्मानजनक समजतो। 826 एकूण मतदार आहेत, त्यापैकी काँग्रेस आणि महाविकास आघाडी फक्त 200 मतं आहे। मोठा फरक आहे। कशा प्रकारे नियोजन असणार आहे, काय वाटतं तुम्हाला? हे सगळे मतदार माझे आहेत। ज्या पद्धतीने या देशाला धोका दिलेला आहे, जुमलेबाजी करून, फेकूबाजी करून, ज्या पद्धतीनं नीट असेल, CBSE असेल, आता CBSEमध्ये आपण OSMचं किती पाहिलेलं आहे, महागाई असेल, उडवलेली महागाई आहे, लादलेली महागाई आहे, या सगळ्याच्या विरोधामध्ये लढतो आहे। आणि हे जे जनप्रतिनिधी आहे, हे जनतेच्या मतावर निवडून आलेले आहे ना, त्यांना विचार करावा लागेल की कोणाच्या पाठीशी उभं राहायचं आहे, तानाशाहीच्या की लोकशाहीच्या? हे वैचारिक लढा आहे, हा वैचारिक लढा लढतो आहे मी। दिनेश ढोले यांचं नाव देखील आहे AB फॉर्मवर तुमच्या खाली, तर ते उमेदवारी अर्ज वापस घ्यायच्या दिवशी परत घेईल? तो सगळा निर्णय जो आहे तो पक्षाचे वरिष्ठ नेते ते घेतात। काय वाटतं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असेल किंवा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असेल, यांच्या जिल्ह्यातला हा विधान परिषदेचा मतदारसंघ आहे, किती चॅलेंजिंग आहे आणि कशा प्रकारे बघताय संपूर्ण निवडणुकीकडे? जनता आता काँग्रेससोबत आहे। तुम्ही भाजपचे मतं फोडाल तेव्हाच तुम्ही जिंकू शकता, त्यामुळे तुम्हाला वाटतं का भाजपचे मतं फुटेल? सगळे मतं माझे आहेत, 125 फुटेल भाजपचे मतं, तेव्हा तुमचा विजय? 125 मतं माझे आहेत, कारण मी वैचारिक लढा लढतो आहे। धनशक्ती, पोत्यांनी पैसे आणणारे, इथेनॉल, पेट्रोल, सिमेंट, कॉन्क्रीटमधनं पैसे आणणारे पैसे नाही आहे। हा लढा वैचारिक लढा आहे। आणि त्यामुळं हे जनप्रतिनिधी यांना जर पुढे जनतेला उत्तर द्यावं लागणार आहे, त्यामुळे ते लोकशाहीच्या, जनशक्तीच्या बाजूने उभे राहतील असा माझा विश्वास आहे। जिल्ह्यातील सर्व नेत्यांना एक संघ ठेवणं हे देखील एक मोठं आव्हान असणार आहे। सगळे एक संघ आहे, सगळ्यांनी एक संघ होऊन मी त्यांचा उमेदवार आहे। आपण बघू शकतो काँग्रेसचे उमेदवार अतुल लोंढे आहेत, त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे की उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्यांना जे अतिरिक्त मताची गरज आहे, जे भाजपकडे आहे, ते भाजपचे अतिरिक्त मतं त्यांना मिळेल आणि त्यांचा विजय होईल असा विश्वास अतुल लोंढे यांनी व्यक्त केला आहे। कॅमेरामॅन मिथुन आदमणेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर।